नमस्कार, मी एके सर. एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. नुकतीच काही दिवसापूर्वी भूमी अभिलेख 2025 ही ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी आलेली आहे आणि जवळपास 905 जागांची ही मोठी संधी विद्यार्थ्यांसमोर त्या ठिकाणी आहे. आता भूमी अभिलेख या एक्झाम बद्दल स्पेसिफिक बोलायचं म्हटलं तर कोणती कंपनी ही एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहे, तर ती कंपनी आहे IBPS. ओके. आणि 2022ला ज्या वेळेला जी ॲडव्हर्टाइजमेंट आली होती, म्हणजे जी 2022ला जी एक्झाम झाली त्यावेळेला देखील जी एक्झाम कंडक्ट केली होती ती IBPSने केली होती. ओके. सो आयबीपीएस बद्दल जर बोलायचं म्हटलं तर IBPS एक्झाम घेतल्यानंतर त्याची जी रिस्पॉन्स शीट आहे ती बाहेर प्रोव्हाइड करत नाही. जसं TCS तुम्ही बघू शकता, कोणती जी TCSने घेतलेली जी एक्झाम आहे त्याच्या रिस्पॉन्स शीट बाहेर येतात. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय आन्सर केलेले आहेत, त्याचे क्वेश्चन्स काय आहेत, हे सगळे बाहेर येतात. ओके. पण IBPS मध्ये तसं होत नाही. ठीक आहे. मग आज तुम्ही म्हणाल की सर तुम्ही हा जो व्हिडिओ घेतलाय की तुम्ही PYQs म्हटलेत, बरोबर ना? भूमी अभिलेख मध्ये विचारलेले जे बौद्धिक चाचणी आहे किंवा रिझनिंग ऍप्टिट्यूड आहे याचे तुम्ही PYQs घेऊन या ठिकाणी आलेत. मग ते कसे आलेत समजून घ्या. याचे क्वेश्चन्स बाहेर येत नाही, पण जे विद्यार्थी एक्झाम देऊन आलेत, बरोबर ना, त्यांच्याकडून आपण हे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. बरोबर, म्हणजे ज्यांनी एक्झाम दिलेली आहे किंवा काही सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, बरोबर, त्यांना जेवढे काही मेमरी बेस्ड क्वेश्चन त्या ठिकाणी आठवत आहेत, बरोबर, 4-5 विद्यार्थ्यांकडून मिळून आपण असे क्वेश्चन त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यानुसार काही 25 क्वेश्चन्स त्याच लेवलवर त्याच धर्तीवर आपण या ठिकाणी सेट केलेले आहे. म्हणजे तुम्ही ह्या क्वेश्चन्सला ह्या लेक्चरमध्ये डायरेक्टली PYQs तुम्हाला नाही मिळणार, पण जे काही 25 क्वेश्चन्स मी घेणार आहे ते ऍज पर तुमच्या IBPS पॅटर्न नुसार असणार आहे आणि याच टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला 2025 ला जी एक्झाम आपली होणार आहे, भूमी अभिलेखची जी एक्झाम आता 2025 ला जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यामध्ये देखील ह्याच टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. पॅटर्न चेंज होणार नाही. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. ओके. तत्पूर्वी एके इंजिनिअरिंग अकॅडमीचा एक अप्रतिम असा कोर्स आणि पुस्तक तुमच्या समोर आहे. आपला जो कोर्स आहे ज्यामध्ये ऑनलाईन व्हिडिओ आपण प्रोव्हाइड करतो आणि त्यासोबतच एक पुस्तक जे आहे त्याचं नाव आहे एकेचा ठोकळा. हे पुस्तक देखील भूमी अभिलेख एक्झाम असू द्या किंवा बाकी कोणतीही सिव्हिलची एक्झाम असू द्या, PMC, WRD, ZP, PWD, WCD, MGP, PCMC, सिडको, म्हाडा, कोणत्याही एक्झामसाठी लागणारं जे नॉन टेक्निकल आहे ते एकाच ह्या पुस्तकामधून त्या ठिकाणी कव्हर होणार आहे. आता सारखं सारखं वेगळं पुस्तक तुम्हाला रेफर करायची गरज त्या ठिकाणी पडणार नाही. हे पुस्तक आणि या पुस्तकामध्ये जो कंटेंट आहे त्याचा व्हिडिओ कोर्स असं कंबाईन तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्यासोबत मोठी गोष्ट म्हणजे काय की जर आपण अभ्यास करतोय तर आपल्याला समजलं पाहिजे की आपण जे काही करतोय ते योग्य दिशेने करतोय, योग्य मार्गाने करतोय. सो आपल्याला समजलं पाहिजे की आपली प्रॅक्टिस कुठपर्यंत आलेली आहे, आपली रिव्हिजन कुठपर्यंत आलेली आहे, आपण केलेला अभ्यास आपल्याला खरंच एक्झाम मध्ये उतरणार आहे का. त्यासाठी टेस्ट सिरीज देणं गरजेचं आहे. तुम्ही जर बघितलं भूमी अभिलेख मध्ये 4च विषय आहे, मराठी, इंग्लिश, GS आणि रिझनिंग ऍप्टिट्यूड. या चारही विषयाचे प्रत्येक विषयाचे 49 टेस्ट आपण ह्या टेस्ट सिरीज मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजेच टोटल 196 टेस्ट या टेस्ट सिरीज मध्ये असणार आहे. प्रत्येक टेस्ट मध्ये 25 क्वेश्चन असे टोटल जर काउंट केले 4900 क्वेश्चन्स फक्त आणि फक्त 49 रुपयात तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ही संधी गमवायची नाही. लगेच एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्या ठिकाणी हा टेस्ट सिरीजचा अप्रतिम असा कोर्स तुम्हाला परचेस करायचा आहे. चला आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळतोय. तर आता मागच्या वेळेला ज्या वेळेला एक्झाम झाली, बरोबर ना, वेगवेगळ्या विभागामध्ये ज्या वेळेला एक्झाम झाली, सो कंबाईनली मी एक डेटा या ठिकाणी तयार केलेला आहे की एक्सपेक्टेड काय आहे, ह्यावेळेला जी तुमची एक्झाम होणार आहे कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स असू शकतात. आता समजून घ्या. सगळ्यात पहिला मुद्दा, एक्झाम कंडक्टिंग बॉडी कोणती आहे तुमची? TCS आहे, बरोबर, सॉरी IBPS आहे. TCS या ठिकाणी ही एक्झाम कंडक्टिंग बॉडी नाही. आता रिझनिंगचे किती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत? 25 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. प्रत्येक क्वेश्चनला किती ऑप्शन्स असणार आहेत? 5 ऑप्शन्स असणार आहेत. कारण की आता पुढे जे मी क्वेश्चन घेते तिथे 4च ऑप्शन घेतले. मग तुम्हाला असं वाटायला नको की 4च ऑप्शन असतील. किती ऑप्शन असणार आहेत? 5 ऑप्शन्स प्रत्येक क्वेश्चनला असणार आहे तुमच्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. कोणत्या लँग्वेज मध्ये एक्झाम असणार आहे? मराठी आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेज मध्ये तुम्हाला हे क्वेश्चन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत एक्झाम मध्ये. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला ऑप्शन्स असणार आहे की तुम्ही एक तर इंग्लिश मध्ये तुमचा क्वेश्चन रीड करा किंवा मराठीमध्ये रीड करा. दोन्हीही लँग्वेज मध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये रिझनिंग ऍप्टिट्यूड आणि GS हे दोन्हीही सब्जेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. ठीक आहे. आता हा झाला तुमचा एक्झामचा पॅटर्न. ठीक आहे. आता कोणकोणते टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे समजून घ्या. सिम्प्लिफिकेशन हा जो टॉपिक आहे यावर जवळपास तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन्स त्या ठिकाणी दिसणार आहेत.
अल्फान्यूमेरिक सिरीज जी आहे त्यावर देखील तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन त्या ठिकाणी एक्झाम मध्ये दिसतील. डिरेक्शन मध्ये देखील तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन देतील आणि सिटिंग अरेंजमेंट किंवा पझल दोघांपैकी एक किंवा दोन्ही मिळून 2 किंवा 2 बरोबर ना, असे 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला कशामध्ये दिसणार आहे, पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट बद्दल दिसणार आहेत. आता जर तुम्ही काउंट केले बरोबर ना, सपोज इथे 4 इथे 3 किती झाले, 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 25 पैकी जवळपास 25 पैकी 12 ते 13 क्वेश्चन्स हे वरच्या 4 टॉपिक वरच त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. समजते? सिंप्लिफिकेशन वर 4 ते 5 क्वेश्चन, अल्फा न्यूमेरिक सिरीज किंवा सिरीज यावर तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन, डिरेक्शन वर 2-3 क्वेश्चन, सिटिंग अरेंजमेंट आणि पझल यावर तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन त्या ठिकाणी दिसतील. म्हणजे वरचे जे 4 टॉपिक आहे यावरच तुम्हाला 50% वेटेज त्या ठिकाणी असणार आहे. मग हे राहिलेले जे टॉपिक आहे यावर तुम्हाला उरलेले 12 ते 13 क्वेश्चन्स त्या ठिकाणी दिसतील. म्हणजे कोणकोणते टॉपिक असतील, सिलोजिझम असेल किंवा व्हेन डायग्राम असेल, मिसिंग टर्म्स असतील, ऍव्हरेज असेल, एज असेल, मिक्सचर असेल, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, रेशो अँड प्रपोर्शन, पार्टनरशिप, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, ऑर्डर अँड रँकिंग, टाइम अँड वर्क, ट्रेन स्पीड डिस्टन्स, क्लॉक असतील, मिरर इमेज आणि वॉटर इमेज असतील. हे सगळेचे सगळे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. पण मेन जो तुमचा फोकस असणार आहे ह्या वरच्या 4 टॉपिक वर तुम्हाला ठेवायचा आहे. क्लिअर? यावर तुमचं 50% जे असणार आहे रिझनिंग ऍप्टिट्यूड त्या ठिकाणी असणार आहे. ओके, आता विद्यार्थी म्हणाले की सर रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड मध्ये कोणता डेटा जास्त असेल, तर रिझनिंग ऑब्व्हियसली त्या ठिकाणी जास्त विचारलं जाणार आहे आणि जो ऍप्टिट्यूड आहे त्याकडे भर थोडा कमी असणार आहे. पण विचारणार नाही असं होणार नाही. रिझनिंग देखील असेल आणि ऍप्टिट्यूड देखील असेल, दोन्हीही तुम्हाला करायचं आहे. आणि जे आपलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये दोन्हीही डेटा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. तो सोडून वेगळं काहीही करायचं नाही. राहिला प्रश्न फक्त सिंप्लिफिकेशन आपण त्यामध्ये टाकलेलं नाही, कारण एकदम सिंपल टॉपिक आहे. तो आपण टेस्ट सिरीज मध्ये कव्हर केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला टेस्ट सिरीज देखील द्यायची आहे. प्रत्येक टेस्ट मध्ये ऍज पर एक्झाम पॅटर्न आपण सिंप्लिफिकेशनचे देखील क्वेश्चन्स त्या ठिकाणी टाकलेले आहेत. ठीक आहे, चला आपण आता पुढे वळतोय. कशा प्रकारे क्वेश्चन्स असणार आहे आता समजून घ्या. एकदम सिंपल क्वेश्चन्स असणार आहे. काहीही रॉकेट सायन्स यामध्ये नसेल. सगळ्यात मेन मुद्दा इथं असा आहे की 30 मिनिटात तुम्हाला हे 25 प्रश्न सोडवायचे आहे. त्यामुळे डोकं शांत असणं गरजेचं आहे. एक्झाम पर्यंत रोज एक टेस्ट द्यायची म्हणजे द्यायची, वेगळं काही करायचं नाहीये. बघा, तुम्ही जर असं केलं की सर मी आता मोठमोठे बँकिंगचे क्वेश्चन सोडवतो, मी पीओ लेवलचे क्वेश्चन सोडवतो, तसं काही करत बसायचं नाही. जेवढं आपण टेस्ट सिरीज मध्ये घेतले तेवढंच प्रामाणिकपणे व्यवस्थित करायचे. आपल्या कोर्समध्ये आपल्या पुस्तकामध्ये जेवढं घेतलेलं आहे तेवढंच प्रामाणिकपणे करायचं आहे. फार काहीतरी एक्स्ट्रा करत बसायचं नाही, कारण की 25 प्रश्न विचारणार आहे आणि ह्याच लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार आहे. सगळ्यात मोठं जे तुमचं ऑब्स्टॅकल असणार आहे, जे अडचण असणार आहे ती आहे टाइम. त्या वेळेमध्ये तुम्हाला ते सोडवायचे. त्यामुळे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायची गरज नाही. फक्त जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही करायचं असेल तर ती आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, बस, वेगळं काही करायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला समजेल आज की कोणत्या लेवलचे किती सिंपल क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. दोन्हीही लँग्वेज मध्ये क्वेश्चन असेल, इंग्लिश मध्ये असेल, मराठीमध्ये असेल आणि खाली त्याचे ऑप्शन्स असतील. ओके, आता याला सिम्प्लिफाय करायचे, तर ज्याला सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन येतो त्यावेळेला बॉडमास लक्षात ठेवायचं आहे. समजते? बॉडमास. आता बॉडमासचा मिनिंग त्या ठिकाणी तुम्हाला समजून घ्या. भरपूर विद्यार्थ्यांना माहित असेल, तरी देखील ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. ज्यावेळेला सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन येतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे. समजते काय? ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे. नंतर ऑफ असेल तर ऑफ सॉल्व्ह करून घ्यायचे. नंतर डिव्हिजन सॉल्व्ह करून घ्यायचे. नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर असेल तुमचं ऍडिशन आणि नंतर असेल तुमचं सबट्रॅक्शन. आता हे दोन तुम्ही इंटरचेंज करू शकता, यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सबट्रॅक्शन आधी घेतलं, ऍडिशन नंतर घेतलं, काहीही प्रॉब्लेम नाही. पण हा जो सिक्वेन्स आहे हा सेम ठेवायचा आहे. सगळ्यात आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे, नंतर ऑफ असेल तर ऑफ सॉल्व्ह करून घ्यायचे, नंतर डिव्हिजन करून घ्यायचे, नंतर मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आणि नंतर सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन दोघांपैकी तुम्ही कोणतीही गोष्ट आधी त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, आता दिलेला आपला क्वेश्चन काय आहे? 7.5 into 4 डिवायडेड बाय 2.5 प्लस 3 चा स्क्वेअर. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ब्रॅकेट दिसते तर ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल. ओके, आता इथे मुद्दामून हा क्वेश्चन मी लिहून घेतो, समजून घ्या. 7 पॉइंट काय असणार तुमच्याकडे 5 into 4 ओके डिवायडेड बाय 2.5 प्लस 3चा स्क्वेअर म्हणजे किती आला तुमचा या ठिकाणी 9 आला. क्लिअर? लिहून घेतला. आता याचं मी मल्टिप्लिकेशन करत बसत नाही, त्याचं रिझन आहे. मी डायरेक्टली असं लिहून घेतो 7.5 into 4 असं समजा की याला मी सॉल्व्ह करून घेतलं. ओके, डिवायडेड बाय म्हणजे हा तुमचा आला 2.5 प्लस हा इथे आला 9. क्लिअर? आता 2.5 चा पाडा म्हणणार आहे. 2.5
2.5 ठीक आहे. 2.2 किती 5 आणि 2.5 त्रिक किती झाले 7.5 म्हणजे याचा कितीचा भाग जातो याला 3चा भाग त्या ठिकाणी जातोय. ओके 3 चोक किती झाले 12 अधिक तुमचे किती झाले 9 याचं तुमचं उत्तर किती आलेलं आहे 21 या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. सो आन्सर विल बी ए. इतक्या सिंपल लेव्हलचे क्वेश्चन असणार का तर 100% असणार. तुम्हाला की सर एवढे सिंपल ह्याच टाइपचे क्वेश्चन असणार आहे. फक्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि काय येतंय हे तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेलंच नाही तेच या ठिकाणी पोहोचवायचं काम मी करत आहे. समजतंय. क्वेश्चन सिंपल असणार आहे फक्त टाइम तुम्हाला त्या ठिकाणी मॅनेज व्यवस्थित करायचा आहे. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 ओके. आता म्हणतात सिम्प्लिफाय √144 प्लस ब्रॅकेट मध्ये 24 डिवाइडेड बाय 6 इंटू व्हॉट 2 लिहून घेऊयात. काही टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे. √144 प्लस 24 डिवाइडेड बाय व्हॉट 6 इंटू व्हॉट 2 ठीक आहे. आता अंडर रूट 144 म्हणजे किती आला हा 12 आला प्लस ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या 24 डिवाइडेड बाय 6 26 26 12 26 18 26 24 गुणिले किती झालं तुमचं या ठिकाणी 2 झालं. क्लिअर. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह केलं म्हणजे ब्रॅकेट मध्ये डिवायडेशन होतं बरोबर ना डिवाइड होतं ते सॉल्व्ह करून घेतलं याचा विषय संपला. आता कोणाला सॉल्व्ह करायचा मल्टिप्लिकेशनला. हा तुमचा 12 ऍज इट इज 4 दुने किती झाले 8 12 आणि 8 किती झाले तुमचं 20 म्हणजे आन्सर किती असणार आहे 20 या ठिकाणी आन्सर असणार आहे. ऑप्शन विल बी डी. एवढ्या सिंपल लेवलचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील. चला क्वेश्चन नंबर 3 ओके. आता हा जो क्वेश्चन आहे इथे तुम्हाला फॉर्म्युला एक यूज करायचा आहे. फक्त डोकं लावा आधी सगळ्यात पहिले व्हिडिओ पॉज करा स्वतः तुम्हाला सॉल्व्ह करता येते की एकदा फक्त लक्ष द्या. ओके जर नाही जमलं तर व्हिडिओ तुम्ही परत सुरू करू शकता आणि परत एकदा या ठिकाणी हा क्वेश्चन मी कसा सॉल्व्ह करतोय तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता बघा या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय म्हटले बघा 44 चा स्क्वेअर मायनस 16 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 44 मायनस व्हॉट 16 असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके हा आतापर्यंत आपण 10वी पर्यंतचा एक फॉर्म्युला आपण बघितला असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू याला आपण कसं लिहितो ए प्लस बी इन ब्रॅकेट ए मायनस बी. समजतंय का. मग हा 44 स्क्वेअर मायनस 16 स्क्वेअर याला मी कसं लिहू शकतो रे समजून घ्या. 44 चा स्क्वेअर मायनस 16 चा स्क्वेअर याला मी कसं लिहू शकतो असंच लिहू शकतो ना. इथे ए झाला 44 बी झाला 16 म्हणजे किती 44 अधिक 16 इन ब्रॅकेट मध्ये 44 मायनस व्हॉट 16 याला उचला आणि इथे टाका. ओके हा डिवाइडेड बाय हा तुमचा काय असणार आहे 44 मायनस 16 तुमचा ऍज इट इज पण 44 स्क्वेअर मायनस 16 स्क्वेअर याला मी असं लिहिणार आहे याला उचला आणि इथे ठेवून द्या. म्हणजेच काय 44 अधिक 16 इन ब्रॅकेट 44 मायनस व्हॉट 16 ह्या दोन टर्म तुम्हाला सारख्या दिसत आहेत ह्या काय झाल्या कट होऊन गेल्या. ओके मग काय राहिले दॅट इज इक्वल टू 44 अधिक व्हॉट 16. आता 44 मध्ये हा 6 टाकून द्या म्हणजे 50 50 अधिक 10 किती झाले तुमचे 60. आन्सर तुमचं काय असणार आहे 60 त्या ठिकाणी आन्सर असणार आहे. एवढं सिंपल आहे. पण ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहितच नसतात की कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. जर तुम्हाला एकदा टाइप कळला की तुमचे एक्झाम मध्ये हे मार्क्स त्या ठिकाणी जाणार नाहीत. हा झाला 3 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 काय म्हटले बघा क्वेश्चन x is equal to if x is equal to 21 then find the value of x cube minus 3x square plus 3x minus 1. आणि मराठीमध्ये तो क्वेश्चन दिलाय जर x ची व्हॅल्यू 21 असेल तर याची किंमत काय असेल खाली दिलेल्या टर्मची किंमत किती असेल ती परत व्हॅल्यू तीच दिली आहे x cube minus 3x square plus 3x minus 1. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी तुम्ही बघू घ्या की तुम्हाला क्यूब करायचं जर मी x ची व्हॅल्यू 21 पुट केली तर क्यूब काढा स्क्वेअर काढा त्याचं परत मल्टिप्लिकेशन करा ऍडिशन करा सबट्रॅक्शन करा. एवढं करत बसण्यापेक्षा थोडं डोकं या ठिकाणी लावायचं आहे. एक फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. a मायनस बी चा त्या ठिकाणी क्यूब जर मी केला तर तो काय असेल समजून घ्या. a मायनस बी चा क्यूब काय असेल. ओके हा असणार आहे a क्यूब मायनस 3 a स्क्वेअर b प्लस 3 ab स्क्वेअर मायनस b चा असणार आहे स्क्वेअर. क्लिअर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला जर म्हटलं की ही व्हॅल्यू काढा x मायनस 1 चा क्यूब ही व्हॅल्यू काढा तर तुम्ही काढू शकता. बघा a च्या जागेवर x असेल आणि b च्या जागेवर 1 असेल संपला विषय. मग काय असणार आहे पहिल्या टर्मचा क्यूब म्हणजे x चा काय असणार आहे क्यूब मायनस तुमचा 3 ऍज इट इज. ओके a म्हणजे काय असणार आहे तुमचा इथे x त्याचा स्क्वेअर आणि b म्हणजे असणार आहे 1. ओके प्लस 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 प्लस. ओके हा काय असेल बघा आता
3 तुमचा ऍज इट इज, ए म्हणजे तुमचं काय असणार आहे एक्स, बी म्हणजे तुमचा 1 असणार आहे त्याचा स्क्वेअर, ओके, मायनस बी म्हणजे काय आहे इथे 1 आणि 1 चा काय असणार आहे या ठिकाणी क्यूब त्या ठिकाणी असणार आहे. सॉल्व्ह करून घ्या, लगेच तुम्हाला समजेल पुढे काय आहे. ओके, सो दिस एक्स क्यूब मायनस हा 1 याला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय राहिलं रे 3x स्क्वेअर झाला, प्लस काय आला x चा स्क्वेअर म्हणजे एकच आला, म्हणजे इथे काय राहिलं रे 3x राहिला, एकाचा क्यूब म्हणजे -1 या ठिकाणी राहिलाय. म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली x - 1 चा क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1. व्यवस्थितपणे ऑब्झर्व करा, ही जी टर्म आहे हीच टर्म तुम्हाला या ठिकाणी दिसते का, तर दिसते. करेक्ट. म्हणजे याच्या जागेवर तुम्ही डायरेक्टली हे लिहू शकता, समजतंय ना, म्हणजे याच्या जागेवर तुम्ही डायरेक्टली हे लिहू शकता x - 1 चा काय क्यूब. आता x ची व्हॅल्यू किती दिली 21, सो 21 - 1 त्याचा काय क्यूब, 21 मधून 1 गेला म्हणजे किती राहिले 20, 20 चा काय असणार आहे क्यूब, क्यूब म्हणजे काय 20 गुणिले 20 गुणिले व्हॉट 20, 20 गुणिले 20 म्हणजे किती आले तुमचे 400, 400 गुणिले तुमचा हा 20, याला मल्टिप्लाय करा, किती येणार आहे तुमचा आन्सर 8000 त्या ठिकाणी तुमचं काय येणार आहे आन्सर येणार आहे. सो ऑप्शन विल बी व्हॉट बी, बी विल बी युअर आन्सर. समजून घ्यायचं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पेपर हा तुमचा अवघड नसेल, मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आहे. भूमी अभिलेख ही मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आहे. मी जे सांगतोय ते तुम्हाला सिरियसली घ्यायचं आहे. हे सगळं बरोबर ना, सिम्प्लिफिकेशनचे सगळे टाइप आपण टेस्ट सिरीज मध्ये कव्हर केलेले आहेत आणि याच्या पुढचे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत हे सगळेचे सगळे आपल्या पुस्तकात आणि आपल्या व्हिडिओ कोर्स मध्ये आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. क्लिअर. 4 क्वेश्चन या ठिकाणी आपले झालेले आहे, कोणत्याही प्रकारची घाई आपण करणार नाही. ओके, आता हा क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे 2 क्वेश्चन्स तुम्हाला मिसिंग टर्म्सवर त्या ठिकाणी दिसतील. आता मिसिंग टर्मला मराठीमध्ये म्हटलं जाईल गाळलेले पद. म्हणजे काय, काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला 1 किंवा 2 डायग्राम दिलेले जातील, ओके, त्यामध्ये सगळ्या ज्या टर्म आहेत त्या फिल केलेल्या असतील आणि तिसरी जी डायग्राम असेल त्यातल्या कोणत्या तरी सगळ्या जागा फिल केल्या जातील, फक्त एक जागेच्या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला असेल. अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय करायचंय की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पॅटर्न समजून घ्यायचा आहे. काय पॅटर्न यूज केला असेल, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन लिहिलं असेल का, दोघांची ऍडिशन असेल का, दोघांचा स्क्वेअर असेल का, किंवा एकाचा स्क्वेअर एकाचा क्यूब असेल का, स्क्वेअर रूट असेल का, क्यूब रूट असेल का, किंवा दोघांचा स्क्वेअर रूट क्यूब रूट घेऊन त्याला एखाद्या फॅक्टरने मल्टिप्लाय केलं असेल का, हे फिक्स आहेत, फिक्स पॅटर्न आहेत. एक तर ऍडिशन असू शकते, सबट्रॅक्शन असू शकतं, डिवायडेशन असू शकतं, मल्टिप्लिकेशन असू शकतं, स्क्वेअरची ऍडिशन असू शकते, अंडर रूटची ऍडिशन असू शकते, क्यूबची ऍडिशन असू शकते, क्यूब रूटची ऍडिशन असू शकते. या सगळ्यांची ऍडिशन करून त्याला कशातरी मल्टिप्लाय केलेलं असू शकतं, त्याला हाफ केलेलं असू शकतं. हे सगळे पॅटर्न या ठिकाणी फिक्स आहे, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. आता याचे सगळेचे सगळे जे टाइप आहेत हे ऑलरेडी आपण पुस्तकात आणि आपल्या व्हिडिओ कोर्समध्ये आपण कव्हर केलेले आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये काय पॅटर्न त्यांनी यूज केलेला आहे एकदा बघा. असं असू शकतं का, कुठेतरी याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला, दोघांची ऍडिशन इथे लिहिली, बघूयात आपण. ओके, 4चा स्क्वेअर केला तर 16 येतोय आणि 2चा स्क्वेअर केला तर 4 येतोय, पण इथे 20च आन्सर येते. ओके, मग असं असू शकतं का की 4चा केलाय स्क्वेअर आणि याचा केलाय क्यूब, असू शकतं ना. समजून घ्या, पहिल्या डायग्राम मध्ये जर बघितलं तर 4चा केलाय स्क्वेअर प्लस 2चा केलाय क्यूब, दॅट इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 आणि 2चा क्यूब 8 आणि दॅट इज इक्वल टू 24. आलं की पहिल्या डायग्राम साठी तर लॉजिक बसलं. आता सेम लॉजिक तुम्हाला दुसऱ्या डायग्राम मध्ये सुद्धा बसलं पाहिजे. म्हणजेच काय, याचा केला स्क्वेअर, याचा केला क्यूब. बघूयात, 5चा काय केलाय स्क्वेअर अधिक 3चा केलाय क्यूब. 5चा स्क्वेअर किती झाला 25 आणि 3चा क्यूब जो आहे किती असणार आहे 27 and that is equal to 52. म्हणजे लॉजिक बसलेलं आहे. मग आता सेम लॉजिक तिसऱ्या डायग्राम मध्ये यूज करायचं. म्हणजे 3चा असणार आहे स्क्वेअर आणि 1चा असणार आहे क्यूब, बरोबर. सो 3चा असणार आहे स्क्वेअर प्लस 1चा असणार आहे क्यूब. 3चा स्क्वेअर झाला तुमचा 9, 1चा क्यूब झाला तुमचा 1 and that is equal to 10. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय असणार आहे 10 त्या ठिकाणी असणार आहे. एवढं सिंपल होतं. तर असे लॉजिक, जेवढे काही लॉजिक डेव्हलप होतात हे सगळेचे सगळे आपल्या पुस्तकात आपण कव्हर केलेले आहे आणि त्याचे व्हिडिओ देखील त्या ठिकाणी घेतलेले आहे. नक्की तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. ओके, क्वेश्चन नंबर 6 काय लॉजिक लावता येते बघा एकदा. ठीक आहे, काय लॉजिक लावता येते एकदा बघा.
काय असू शकतं? आता एकदम सिंपल आहे, यापेक्षा सिंपल काहीच नसू शकतं. बघा 7 आणि 6चं मल्टिप्लिकेशन केलं, 6 6 36, 26 42, 6 पंचे 30, 5 9 45, 9 त्रिक 27. मग इथे काय येणार आहे? 3 1 3, म्हणजे याचा आन्सर असणार आहे 3. म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहिलं, 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 म्हणजेच ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहायचंय. 3 गुणिले 1 किती असणार आहे? 3 या ठिकाणी असणार आहे. क्लिअर? 6 क्वेश्चन या ठिकाणी झाले. आता बघूयात क्वेश्चन नंबर 7. आता डिरेक्शनचा हा या ठिकाणी क्वेश्चन आहे. क्वेश्चन हा तुम्हाला एक्झाम मध्ये मराठीमध्येही दिला जाईल आणि इंग्लिश मध्ये देखील दिला जाईल. ठीक आहे, आता समजून घ्या काय सांगितले क्वेश्चन मध्ये. बघा काय म्हटले, ए अँड बी स्टार्ट वॉकिंग इन अपोजिट डिरेक्शन. काय टेन्शन घेऊ नका. सपोज ह्या पॉइंटला दोघेही होते, ठीक आहे, ह्या पॉइंटला दोघेही होते. सपोज ए निघाला ह्या डिरेक्शनने, ठीक आहे, आणि बी निघालाय अपोजिट म्हणजे इकडे. ठीक आहे, ही आहे सपोज तुमच्या ए ची डिरेक्शन आणि ही आहे सपोज तुमच्या बी ची डिरेक्शन. ओके, दोघेही ह्या ओ पॉइंट मधून निघाले होते. क्लिअर? आता बघूया काय सांगते पुढे. ए कव्हर्स 3 किलोमीटर. ए इकडे गेला, किती किलोमीटर गेला? 3 किलोमीटर गेला. ओके, अँड बी कव्हर्स 4 किलोमीटर. बी अपोजिट डिरेक्शन मध्ये गेला, पण किती किलोमीटर गेलाय? 4 किलोमीटर त्या ठिकाणी गेला. आता बघा काय म्हणते, मराठीमध्ये देखील तेच सांगितलं. ए आणि बी हे दोघे विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात करतात. इथे उभे होते, दोघं विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात करतात. ए ने 3 किलोमीटर अंतर पार केले. ए ने किती किलोमीटर अंतर पार केले? 3 किलोमीटर अंतर पार केलं. आणि बी ने 4 किलोमीटर अंतर पार केलं. ओके, एवढं झालं. हा, पुढे काय म्हटलंय बघा, ए टर्न राईट. ए ने काय केलंय? राईट टर्न घेतला. बघा आता इकडे चाललाय, त्याचा राईट टर्न म्हणजे खाली. समजतंय ना? ए ने काय केलाय? राईट टर्न घेतलाय, खाली गेलाय. समजतंय? आणि किती डिस्टन्स पार केलंय समजून घ्या. ए टर्न राईट अँड वॉक 4 किलोमीटर. आणि किती चाललाय? 4 किलोमीटर चाललाय. तेच मराठीमध्ये त्यांनी सांगितलं. त्यानंतर ए उजवीकडे वळतो. ए काय आहे? चालला होता त्याच्या उजवीकडे म्हणजे खाली वळाला, आणि किती अंतर गेला? 4 किलोमीटर अंतर त्या ठिकाणी गेला. पुढे काय म्हटले बघा, व्हाईल बी टर्न लेफ्ट. आता समजून घ्या, मी ए च्या डिरेक्शन मध्ये चालले म्हणून त्याचा राईट खाली आला. आता बी कुठे चाललाय तिकडे बघावं लागेल. बघा बी इकडे चाललाय आणि त्याचा लेफ्ट म्हणजे हा, म्हणजे कुठे चाललाय? परत एकदा इकडे खाली चाललेला आहे. ठीक आहे, आणि किती गेलाय तो? 3 किलोमीटर गेला. किती गेला? 3 किलोमीटर गेला. बी टर्न लेफ्ट अँड वॉक 3 किलोमीटर. हाऊ फार इज ईच फ्रॉम दी स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे आता बी तुमचा इथे आहे, बरोबर ना? बी तुमचा इथे आहे, बरोबर ना? इथे तुमचा बी आहे, इथे तुमचा ए आहे. तर स्टार्टिंग पॉइंट पासून या दोघांचे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे हे डिस्टन्स असेल किंवा हे डिस्टन्स असेल, दोन्हीही डिस्टन्स सेमच असतील. आता समजून घ्या हे कसं फाइंड करणार. आता जर तुम्ही बघितलं राईट अँगल ट्रायंगल आहे हा. राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्ही पायथागोरस थेरम वापरू शकता. सपोज मी याला म्हटलं एक्स आणि याला म्हटलं वाय. एक्स आणि वाय दोघांच्या व्हॅल्यू सेमच येतील. ओके, मी एक्स ची व्हॅल्यू मी कशी फाइंड करणार आहे? एक्स इज इक्वल टू अंडर रूट मध्ये पायथागोरस थेरम काय सांगतो? धिस इज इक्वल टू अंडर रूट मध्ये धिस स्क्वेअर प्लस धिस स्क्वेअर. म्हणजे काय? 3चा तुमचा स्क्वेअर प्लस 4चा तुमचा काय असणार आहे? स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर किती? 16. 16 आणि 9 किती झाले? 25 त्या ठिकाणी झाले. म्हणजे एक्स इज इक्वल टू अंडर रूट 25. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला? 5 किलोमीटर त्या ठिकाणी आला. म्हणजे प्रत्येकाचं जे डिस्टन्स आहे स्टार्टिंग पॉइंट पासून, ती एक्स ची व्हॅल्यू आहे किंवा वाय ची व्हॅल्यू आहे, दोघंही इक्वल आहे. आणि त्याचं आन्सर या ठिकाणी मिळालं आहे 5 किलोमीटर. काहीही नव्हतं क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन मध्ये या ठिकाणी काहीही नव्हतं. फक्त तुम्हाला डोकं त्या ठिकाणी लावायचं आहे, डोकं शांत ठेवायचं आहे आणि कमी वेळेत कसा क्वेश्चन सॉल्व्ह होतो याकडे लक्ष द्यायचं आहे. क्लिअर? चला जातोय नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. आता समजून घ्या क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय म्हटलंय. क्यू इज द डॉटर ऑफ ए. काय म्हटले? क्यू इज द डॉटर ऑफ ए. क्यू ही ए ची मुलगी आहे. बघा खाली सुद्धा म्हटले क्यू ही ए ची मुलगी आहे. आता ज्यावेळेला आपण हा ब्लड रिलेशन हा युनिट कव्हर केलेला आहे, त्यावेळेला आपण काही कन्व्हेन्शन या ठिकाणी यूज केलेले आहे. ओके, ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ कोर्स बघाल त्यावेळेला तुम्हाला समजणारच आहे. तरी देखील जेवढं शक्य आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. ओके, जर मेल असेल तर आपण त्याला स्क्वेअर करतो, जर फिमेल असेल तर त्याला आपण सर्कल करतो. जर फिमेल असेल तर आपण त्याला सर्कल करतो, जर मेल असेल तर त्याला आपण स्क्वेअर करतो. ठीक आहे. हा, आता बघा काय म्हटलं यांनी. आणि ज्या वेळेला आपल्याला माहितच नाहीये की हा मेल आहे की फिमेल आहे, त्यावेळेला आपण त्याला सर्कल किंवा स्क्वेअर काहीही करणार नाही. ठीक आहे.
जर तुमचे ब्रदर सिस्टर असेल तर दोघांमध्ये एकच लाईन दाखवायची, जर हजबंड वाईफ असतील तर 2 लाईन दाखवायच्या. 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. मेल असेल तर स्क्वेअर करायचं, फिमेल असेल तर सर्कल करायचं, ब्रदर सिस्टर असेल तर एक लाईन दोघांमध्ये ड्रॉ करायची, आणि जर हजबंड वाईफ असेल तर दोघांमध्ये 2 लाईन त्या ठिकाणी ड्रॉ करायच्या. ठीक आहे, आता समजून घ्या काय म्हटलंय. क्यू इज डॉटर ऑफ ए. क्यू ही ए ची मुलगी आहे. बघा, ही जी क्यू आहे ही ए ची मुलगी आहे, म्हणजे हा तुमचं वरचं जनरेशन झालं. क्यू मुलगी आहे ना ए ची. पण ए कोण आहे, आई आहे का वडील आहे आपल्याला माहित नाही, पण क्यू ही मुलगी आहे. मुलगी आहे म्हणजे सर्कल आलं. फिमेल आहे ना, मुलगी म्हणजे फिमेल आहे म्हणजे काय आलं, सर्कल आलं. इथपर्यंत आलं. हा, पुढे काय म्हटले बघा. जे इज द ब्रदर ऑफ क्यू. जे हा क्यूचा भाऊ आहे. बघा, मगाशी सांगितलं मी तुम्हाला, जे हा भाऊ आहे म्हणजे हा मेल आहे. मेल आहे म्हणजे काय आलं, स्क्वेअर आला याच्यामध्ये. ठीक आहे, आणि दोघं बहीण भाऊ आहे म्हणून एक सिंगल लाईन या ठिकाणी आली. क्लिअर इथपर्यंत. हा, पुढे काय म्हटले बघा. आता जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला अवघड वाटेल, पण हे ब्लड रिलेशन हा चॅप्टर अजिबात अवघड नाही. ज्यावेळेला तुम्ही आपल्या लेक्चरमध्ये जाणार आहात त्यावेळेला तुम्हाला कळेल एकदम बेसिक पासून आपण घेतलेलं आहे, कोणतीही अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. पुढे बघा काय म्हटले. जे इज द सन ऑफ आर. अरे, जे जो आहे हा आरचा सन आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मला एक गोष्ट सांगा, क्यू ए ची मुलगी आहे आणि क्यू आणि जे हे बहीण भाऊ आहेत, बरोबर ना, म्हणजे ऑब्व्हियसली क्यू आणि जे ची हे आई किंवा वडील असणार आहे. आई किंवा वडील हे ए असणार आहे, बरोबर. आता त्यातले त्यांनी काय म्हटले, जे इज दी सन ऑफ आर. हा जो जे आहे हा आरचा सन आहे. आता सगळ्यात पहिल्यांदी हा एचा पण सन झाला, पण ए त्याची आई आहे की ए त्याचे वडील आहेत हे आपल्याला माहित नाही. पण यांनी सांगितलंय की तो तुमचा आर जो आहे हा याचा कोणीतरी आहे, समजतंय ना. म्हणजे जो तुमचा जे आहे हा आरचा सन आहे, म्हणजे आर इथे येणार आहे आणि हे दोघं हजबंड वाईफ असणार आहेत. क्लिअर ना, काही रॉकेट सायन्स नाहीये. यांनी सांगितलं जे हा सन आहे आरचा, पण ऑब्व्हियसली आधीच तो एचा पण सन होता. तो दोघांचाही सन कधी असू शकतो, ज्या वेळेला हे दोघं हजबंड वाईफ असू शकतात. पण यातला हजबंड कोण वाईफ कोण अजून क्लिअर झालेलं नाही. म्हणजे आता एवढं तर कळालंय की हे 2 बहीण भाऊ आहेत आणि हे दोघांचे आई वडील आहेत. यातली आई कोण वडील कोण माहित नाही. क्लिअर. हा, तेच खाली म्हटले बघा, जे हा आरचा मुलगा आहे, जे हा आरचा मुलगा आहे म्हणजे तो एचा देखील मुलगा त्या ठिकाणी असणार आहे. जे इज दी फादर ऑफ यस. हा जो जे आहे हा यसचा फादर आहे, म्हणजे खालचं जनरेशन आलं इथे यस. पण यस मुलगा आहे की मुलगी आहे अजून काहीही समजलेलं नाही. तेच खाली म्हटले, जे हा यसचा वडील आहे. बघा, जे हा यसचा वडील आहे, वडील म्हणजे मेल आला म्हणून त्याला काय आलं, स्क्वेअर त्या ठिकाणी आलेलं आहे. आई असती तर त्या ठिकाणी सर्कल त्या ठिकाणी आलं असतं. ओके, वडील आहे म्हणजे इथे मेल आहे, मेल आहे म्हणजे स्क्वेअर त्या ठिकाणी आहे. क्लिअर. हा, आता बघा, इफ इट इज गिवन दॅट ए इज द मदर ऑफ क्यू. आता आत्ताशी सांगितलं त्यांनी की जो ए आहे हा क्यू ची मदर आहे. मदर आहे म्हणजे काय झालं, हे सर्कल झालं, म्हणजे हा फिमेल झाला. बाय डिफॉल्ट दोघांचं लग्न ज्या वेळेला होणार आहे, एक मेल असेल एक फिमेल असेल. आता ही फिमेल आहे म्हणजे ऑब्व्हियसली हा मेल झाला ना, आर हा मेल झाला, विषय संपला. दोघं हजबंड वाईफ आहे, ही बायको आहे, हा नवरा आहे आणि या दोघांचे पोरं आहेत, बरोबर ना. आणि याचं हे कोणीतरी मुलगा किंवा मुलगी आहे. इथपर्यंत कळलं. आता ते म्हणताय देन व्हॉट इज द रिलेशन ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू यस. आरचा यस शी काय संबंध आहे, ह्या दोघांमधलं नातं विचारलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा मुलगा असू द्या मुलगी असू द्या काही फरक पडत नाही. मला एक सांगा, हा जर मी आहे, हे माझे वडील आहेत, बरोबर, आणि माझ्या वडिलांचे हे वडील आहेत, म्हणजे याचे हे कोण झाले, ग्रँडफादर झाले, आजोबा त्या ठिकाणी झाले. आणि तेच तुम्हाला विचारलेलं आहे ऑप्शन मध्ये, काय आहे रिलेशन, तर ग्रँडफादर त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील. क्लिअर. चला, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 आता एकदम सिंपल क्वेश्चन आहे. काय म्हटले बघा यांनी, काय म्हटले, इफ द वर्ड ट्रीट इज कोडेड ऍज USFBU. काही टेन्शन घेऊ नका, बघा लिहून घ्या. हा जो शब्द आहे ट्रीट, हा जो शब्द आहे ट्रीट, याला कसं लिहिलेलं आहे, USFBU. काय पॅटर्न फॉलो केलं रे, बघून घ्या. ज्यावेळेला तुम्ही एक्झाम मध्ये जाता, ज्यावेळेला तुम्हाला रफ पेज मिळतं, त्यावेळेला सगळ्यात पहिलं काम तुम्हाला करून घ्यायचंय, ABCD लिहून घ्यायची, त्याला नंबर देऊन घ्यायचे. 1 पासून इथे 13 पर्यंत आणि इथे 13 पर्यंत आणि 14 पासून इथे 26 पर्यंत नंबर देऊन घ्यायचे. ठीक आहे. हा, आता इथे काय केले, टीच्या ऐवजी यू लिहिलाय, म्हणजे काय असेल रे,
बघा रे टी, अरे टीच्या ऐवजी यू लिहिलाय, म्हणजे टीच्या नंतर जो येतो तो लिहिलाय. आरच्या नंतर यस लिहिलाय, बघा आरच्या, अरे म्हणजे आरच्या नंतर जो येतो तो लिहिलाय, म्हणजे पॅटर्न कळाला. ईच्या नंतर यप लिहिलाय, एच्या नंतर एच्या ऐवजी बी लिहिलाय आणि टीच्या ऐवजी यू लिहिलाय, म्हणजे एक एक वर्ड अल्फाबेटिकली पुढे गेले. झालं की पॅटर्न समजला. मग आता ते म्हणतात लर्नचं काय येईल, बरोबर ना, लर्नचं त्या ठिकाणी काय येईल. मग एक एक पुढे जायचे. एलच्या नंतर कोण येणार आहे, यम, आणि ईच्या नंतर कोण येणार आहे, यप. बघा इथेच क्वेश्चन सॉल्व्ह होईल. स्टार्ट तुमचं यम पासून आहे, म्हणजे हे हा तर होणार नाही. यमच्या नंतर यप आहे, म्हणजे हा पण होणार नाही, हा पण होणार नाही. आन्सर आलं की पुढे जायची सुद्धा गरज त्या ठिकाणी पडली नाही. तरी देखील क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही करू शकता. एच्या नंतर तुमचं काय आहे, बी आहे, बरोबर. आरच्या नंतर कोण येतो तुमचा, यस त्या ठिकाणी येतो, आणि एनच्या नंतर तुमचा कोण येतोय, ओ येतोय. बघा ऑप्शन मध्ये आहे का, तर आहे, करेक्ट त्या ठिकाणी आलेलं आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 10 बघा काय म्हटले. इफ सिस्टीम इज कोडेड ऍज, सिस्टीमला कसं लिहिलंय समजून घ्या. सिस्टीम जो आहे याला कसे लिहिलेले आहे एकदा समजून घ्यायचे आहे. काय लिहिलंय, एम ई टी एस वाय एस. आता कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आला की घाबरायचं नाही, लगेच काहीतरी नर्वस व्हायचं, आता मला येतच नाही, आता काहीतरी वेगळंच दिसतंय असं म्हणायचं नाही. लढायचं, लढायला शिकायचं, पेज घ्यायचा, पेपर घ्यायचं, लिहायचं. लिहायला शिकलं की आपोआप क्वेश्चन सॉल्व्ह होत जातो. समजून घ्या काय दिसते रे, मला तर एकदम सिंपल हा क्वेश्चन दिसतो, याने उलट लिहित गेले. बघा एम ई टी एस वाय आणि नंतर लिहिला यस, म्हणजे उलट केले. मग तसंच ते म्हणतात ऍक्टरचं काय येईल रे उलट, सांगा मला. आर ओ टी सी ए असा कोणता ऑप्शन दिसतोय, ए विल बी युअर आन्सर. पॅटर्न समजणं गरजेचं आहे. पॅटर्न हा डायरेक्टली एक्झाम मध्ये गेल्यावर तुम्हाला समजणार नाही. पॅटर्न हा डायरेक्टली एक्झाम मध्ये गेल्यावर समजणार नाही. त्याआधी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्याआधी तुम्हाला प्रॅक्टिस करणं त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे. प्रॅक्टिस केली की कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी अवघड नाही. क्लिअर. चला क्वेश्चन नंबर 11. ओके. आता रँकिंग अँड ऑर्डर हा एक सेपरेट आपला चॅप्टर आपण घेतलेला आहे, त्याचा हा एक क्वेश्चन आहे. आता रँकिंग ऑर्डर मध्ये देखील 4-5 टाईप आहेत. प्रत्येकाचं मी एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. ओके. आता ह्या क्वेश्चनला देखील फॉर्म्युला आहे, पण डायरेक्टली फॉर्म्युला सांगून इथे चालणार नाही. आता बघा काय म्हटले क्वेश्चन मध्ये, तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगतो. काय म्हटले बघा, ए स्टुडंट इज 9th फ्रॉम द लेफ्ट अँड 7th फ्रॉम द राईट. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर. ते म्हणताय की एका लाईन मध्ये, ओके, एक लाईन आहे. ओके, ह्या लाईन मध्ये अ स्टुडंट इज 9th फ्रॉम द लेफ्ट, हा लेफ्ट एंड आहे. लेफ्ट एंड पासून 9वा एक स्टुडंट आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 नंबरला हा स्टुडंट आहे. ओके, आणि राईट एंड कडून तो 7 नंबरला आहे. काही टेन्शन नका घेऊ, राईट एंड कडून 7 नंबरला. आता जर म्हटलं 1 2 3 4 5 6 आणि हा 7 इथे स्टुडंट आहे. किती आहेत समजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. म्हणजे तुमचं आन्सर काय असणार आहे, 15. मग प्रत्येक वेळेला एवढं करत बसणार का, नाही. लेफ्ट हँड कडे पासून त्याची पोझिशन किती आहे, 9. राईट एंड पासून त्याची पोझिशन किती आहे, 7. दोघांची ऍडिशन करा, त्यातून -1 करा. हे झालं तुमचं आन्सर. 7 9 आणि 7 किती झाले, 16 -1 दॅट इज इक्वल टू व्हॉट, 15. 15 विल बी युअर आन्सर. आता याचा फॉर्म्युला कसा आला, कारण की जर तुम्ही पाहिलं की लेफ्ट एंड कडून काउंट केलं तर परत हा यस काउंट होतोय, राईट एंड कडून जरी काउंट केलं तर परत यस काउंट होतोय. म्हणून दोघांची ऍडिशन करायची, त्याच्यातून एक काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. आता ही झाली फक्त टाईप 1. असे 4 टाईप आहेत. हे चारीचे चारी टाईप आपण आपल्या पुस्तकात आणि आपल्या व्हिडिओ कोर्स मध्ये आपण एक्सप्लेन केलेले आहे. क्लिअर. चला नेक्स्ट जातोय आपण आता क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय म्हटले एकदा पहा. म्हटले बघा इथं, इन अ स्कूल ऑफ 720 स्टुडंट्स. ओके, एका स्कूल मध्ये 720 स्टुडंट त्या ठिकाणी आहे. बॉईज अँड गर्ल्स रेशो जो आहे, बॉईजचा आणि गर्ल्सचा जो रेशो आहे किंवा प्रमाण आहे ते दिलेलं आहे 7:5. हाऊ मेनी गर्ल्स टू बी ऍडेड टू मेक रेशो 1:1. स्टुडंट मध्ये बॉईज आणि गर्ल्सचा जो रेशो आहे किंवा त्यांचं जे गुणोत्तर आहे, हे 1:1 येण्यासाठी किती मुली त्या ठिकाणी ऍड कराव्या लागतील किंवा किती मुली त्या ठिकाणी वाढवाव्या लागतील, हा क्वेश्चन आहे.
काही टेन्शन घ्यायचं नाही, समजून घ्या या टाइपचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे समजून घ्या. ओके, आता हा देखील जो आपला चॅप्टर आहे रेशो अँड प्रपोर्शन एकदम व्यवस्थितपणे आपण आपल्या कोर्समध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि प्रत्येक टाइपचा क्वेश्चन देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, आता हा क्वेश्चन बघा आपण कसा सॉल्व्ह करू शकतो. काय म्हटले बघा, इन अ स्कूल ऑफ 720 स्टुडंट, टोटल जे स्टुडंट आहेत, टोटल जे स्टुडंट आहेत हे 720 आहेत. ओके, त्यात काय म्हटलं यांनी, बॉईज टू गर्ल्स हा जो रेशो आहे हा किती आहे, 7:5. याचा अर्थ समजून घ्या, याचा अर्थ समजून घ्या. 7 आणि 5 किती झाले, 12. जर मी 12 भाग केले, मी जर हे 720 चे 12 भाग केले, बरोबर ना, कशाचे, या 720 चे जर मी 12 भाग केले, त्यातील 7 भाग जे आहेत हे बॉईज आहेत आणि 5 जे भाग आहे हे गर्ल्स आहेत. 720 चे जर मी 12 भाग केले, बरोबर ना, त्या 12 भागापैकी 7 भाग हे बॉईजचे आहेत आणि 5 जे भाग आहेत हे गर्ल्सचे आहेत. एवढं सिंपल मिनिंग याचा आहे. ओके, हा, मग आपण आता याच्यावरून काढू शकतो की बॉईज किती आहेत आणि गर्ल्स किती आहेत. त्याच्यासाठी आपल्याला एका भागाची किंमत काढावी लागेल. बघा, 12 भागाची किंमत 720 आहे, तर एका भागाची किंमत किती, 720 डिवायडेड बाय व्हॉट, 12. 12 पंचे 60 आणि 12 सक 72 म्हणजे 60 आला. एका भागाची जी किंमत आहे ही किती आलेली आहे, 60 त्या ठिकाणी आलेली आहे. मग बॉईजचे किती भाग आहेत आपण काढू शकतो या ठिकाणी. बॉईजचे किती भाग आहेत, 7 आहेत. बॉईजचे 7 भाग आहेत, बरोबर ना. आणि गर्ल्सचे किती भाग आहेत, गर्ल्सचे किती भाग आहेत, 5 भाग आहेत. एका भागाची किंमत 60 आहे समजून घ्या, तर 7 भागाची किंमत किती, एका भागाची किंमत 60 आहे तर 5 भागाची किंमत किती समजून घ्या, बरोबर ना. हा, 6 6 36 26 42. ओके, म्हणजे आला हा 420 बॉईज आहेत आणि 5 सक 30 आणि 300 ह्या तुमच्या काय आहेत, गर्ल्स आहेत. आता समजून घ्या, बॉईज आणि गर्ल्स यांचा आत्ताचा रेशो जर बघितला तर 420 डिवायडेड बाय 300 आहे. पण इथे काहीतरी गर्ल्स आपल्याला ऍड करायचं आहे जेणेकरून हा रेशो 1:1 येईल. कळतंय ना, इथे बॉईज आहेत 420 मी लिहून घेतले, गर्ल्स आहेत 300 मी लिहून घेतल्या. हा रेशो 1:1 आला पाहिजे. अरे कधी येईल हा 1:1, हा जर 420 आहे तर हा देखील किती आला पाहिजे, 420 आला पाहिजे. पण हा 300 म्हणजे किती मुली ऍड कराव्या लागतील, 120 मुली ऍड कराव्या लागतील. म्हणजे 420 डिवायडेड बाय 420 1:1 येतील. म्हणजे मुली किती ऍड करायच्यात, 120 मुली या ठिकाणी ऍड कराव्या लागतील. त्यावेळेला दोघांचं जे गुणोत्तर आहे हे 1:1 त्या ठिकाणी येईल. क्लिअर. चला आता जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 13 कडे. ओके, आता काय म्हटलंय बघा, ऍव्हरेज हा शब्द दिसला की एक फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. ऍव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय टोटल ऑब्झर्वेशन किंवा टोटल नंबर. हा फॉर्म्युला डायरेक्टली लिहून घ्यायचा. ओके, ह्या फॉर्म्युल्यावरून आपण असं लिहू शकतो का, सम इज इक्वल टू ऍव्हरेज इनटू टोटल नंबर. म्हणजे जर आपल्याला एक 10 आकडे दिलेत, बरोबर ना, 10 लोक दिले, 10 लोकांचं एज दिले, मग त्या 10 लोकांचं एजची समेशन इथे करायची, डिवायडेड बाय 10 करायचं, तुम्हाला काय मिळेल, ऍव्हरेज मिळेल. मग ऍव्हरेजचा फॉर्म्युला तुम्ही असा लिहू शकता, सम इज इक्वल टू ऍव्हरेज इनटू टोटल नंबर. ओके, क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, द ऍव्हरेज एज ऑफ 15 स्टुडंट इज 14. 15 स्टुडंटचं ऍव्हरेज एज हे 14 आहे, 14 वर्ष आहे. मग मला एक गोष्ट सांगा, हे जे 15 स्टुडंट आहेत, समजतंय ना, सम किती लोकांची, हे जे 15 स्टुडंट आहे यांची सम आपण काढू शकतो, कारण की त्यांची ऍव्हरेज दिलेली आहे, किती दिलेली आहे, 14 आणि स्टुडंट किती आहेत, 15. ठीक आहे, 15 चौक किती झाले, 60, 6 हातचा आला, 15 के 15 म्हणजे किती आले, 210. म्हणजे जी सम आलेली आहे 15 लोकांची, जी सम आलेली आहे ही 210 त्या ठिकाणी आलेली आहे. आता पुढे गेल्यावर काय म्हणताय बघा, इफ द टीचर्स एज इज ऍडेड द ऍव्हरेज इन्क्रीज्ड बाय 1. आधी ऍव्हरेज तुमचं 14 होतं, आता टीचरचं पण जर ऍड केलं तर तुमचं ऍव्हरेज 1 ने इन्क्रीज होईल, म्हणजे तुमचं ऍव्हरेज किती होईल, 15 होईल. परत एकदा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आपण, सम, पण आता हे 15 आणि टीचर असे सगळे किती झाले, 16. या केसमध्ये ऍव्हरेज किती आलंय तुमचं, 15 आलंय. आणि लोक किती झालेत, आधी 15 होते, आता एक जण ऍड झाला टीचर म्हणजे 16 आलं. 16 पंचे किती झाले तुमचे, 80, हातचे 8 आले, 16 के 16 आणि 8 म्हणजे किती झाले तुमचे, 24. म्हणजे टीचर आणि स्टुडंटचं जे एज आहे सगळ्यांची ऍडिशन 240 आहे आणि फक्त स्टुडंटची ऍडिशन 210 आहे. मग दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर हे जे एज उरले 30, हे कुणाचं आहे रे,
टीचरचं त्या ठिकाणी एज असणार आहे. आता हे तुम्हाला कधी समजेल, ज्या वेळेला तुम्ही बेसिक पासून क्वेश्चन सॉल्व्ह करताल, जे की आपण आपल्या कोर्समध्ये ऑलरेडी सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. एकदम बेसिक क्वेश्चन पासून ऍडव्हान्स पर्यंत प्रत्येक लेवलचा क्वेश्चन आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतलेला आहे. या क्वेश्चनचं आन्सर किती आलं? 30. टीचरचे जे एज असणार आहे हे असणार आहे 30. क्लिअर? सो आता हे फॉर्म्युला असेल, त्याचा मिनिंग असेल, एकदम बारीक सारीक गोष्टी आपण कोर्सेसमध्ये त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. क्लिअर? चला जातोय नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट कम्स नेक्स्ट? अरे वा, हे तुम्हाला काय दिले? सिरीज दिली आहे. B2, E9, H28 आणि K65. तर नेक्स्ट टर्म काय असेल? आता सगळ्यात पहिले तो पॅटर्न समजून घ्या. ए च्या नंतर बी दिलाय, बी ए बी सी डी, ए बी सी डी ई म्हणजे तिसरा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन, सॉरी, म्हणजे इथे तुमचा एन असणार आहे. म्हणजे +3 करत चालायचं बघा. बी मध्ये +3 केले ई आला, ई मध्ये +3 केले एच आला, एच मध्ये +3 केले के आला आणि के मध्ये +3 केले एन आला. म्हणजे सुरुवात एन पासून असणार आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन त्या ठिकाणी नाहीत. समजतंय? आता इथे 2 लिहिलाय, इथे 9 लिहिलाय, इथे 28 लिहिलाय, इथे 65 लिहिलाय. काय असू शकतं लॉजिक समजून घ्या. त्यांनी काय केलंय? हा फॉर्म्युला यूज केलाय, n³ + 1. पहिल्या केस मध्ये बघा B2 लिहिलाय, B2 म्हणजे इथे n = 1 घेतलाय, इथे n = 2 घेतलाय, इथे n = 3 घेतलाय, इथे n = 4 घेतलाय आणि लास्टला n = 5 घेतलाय. समजून घ्या, मी सगळं समजून सांगतो. बघा इथे काय आहे? तुमचा E9 आहे, बरोबर. इथे तुमचा H काय आहे? 28 आहे. इथे काय आहे? K65 आहे. आणि इथे तुमच्याकडे आन्सर आता येणार आहे, ते आपल्याला काढायचं आहे. n काय असणार आहे? ओके. आता इथे काय केलं? हा फॉर्म्युला यूज केलाय बघा. n³, एकाचा क्यूब अधिक 1 दॅट इज इक्वल टू व्हॉट? 2. तसंच 2चा क्यूब अधिक 1, बघा 2चा क्यूब 8 अधिक 1 किती आला? 9 आला का? आला. क्लिअर? तसंच इथं n चा क्यूब काय केलाय? म्हणजे 3चा काय केलाय? क्यूब अधिक 1, 3चा क्यूब किती? 27 अधिक 1 म्हणजे किती आला तुमचा? 28. घेतलाय का 28? घेतलाय. सेम खाली देखील केले बघा. 4चा काय असणार आहे? क्यूब अधिक 1, 4चा क्यूब किती झाला? 64 अधिक 1 किती आलाय? 65. 65 घेतलाय का? घेतलाय. तसंच आता इथे काय येणार आहे? 5चा क्यूब अधिक 1, 5चा क्यूब 125 अधिक 1 म्हणजे 126. n पासून आन्सर आहे, +1 केलं त्याचं म्हणजे आन्सर आलं तुमचं n26. लॉजिक समजणं गरजेचं आहे. सगळ्या टाइपचे असे क्वेश्चन आपण परत एकदा आपल्या कोर्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. क्लिअर? चला नेक्स्ट आहे आपल्याकडे आता क्वेश्चन नंबर 15 पासून क्वेश्चन नंबर 19 पर्यंत. काय म्हटले पहा. A, B, C, D, E, F, G and H are sitting around a circle facing the center. सगळ्यात पहिल्यांदा मोजून घ्यायचे किती आहेत. A, B, C, D, E, F, G, H 8 लोक आहेत. काढून घ्यायचं. एक सर्कल आहे. ओके. 8 म्हटलं की एकदम सिंपल. ओके. 1 2 3 4. ओके. 5 6 7 आणि 8 सगळ्याचे सगळे सेंटर कडे बघतायत. बघा एरो देऊन घ्यायचे. सगळेचे सगळे कुठे बघतायत? सेंटर कडे पाहत आहेत. एरो देऊन घ्यायचं. काही टेन्शन घ्यायचं नाही. ज्यावेळेला सगळेचे सगळे एकाच डायरेक्शन मध्ये बघतात, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. इथपर्यंत झालं. आता काय म्हटलंय बघा. C इज सेकंड टू दी लेफ्ट ऑफ H. C जो आहे H च्या डावीकडून दुसरा आहे. मराठीमध्ये देखील तुम्ही साइड बाय साइड वाचू शकता. ओके. मग सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणतो H इथे आहे, H इथे आहे. मग काय म्हटलंय? C इज सेकंड टू दी लेफ्ट ऑफ H. H कडून लेफ्टला सेकंड. बघा H इकडे बघतोय, बरोबर ना? F इकडे बघतोय. मग त्याचा पहिला लेफ्ट, त्याचा दुसरा लेफ्ट. इथे काय आला तुमचा? C त्या ठिकाणी आला. ओके. क्लिअर? इथपर्यंत संपलं. ओके. आता काय म्हटले बघा. हु म्हणजे H साठी बोललंय. H इज थर्ड टू दी लेफ्ट ऑफ A. H हा A च्या थर्ड लेफ्टला आहे. मग मला सांगा आता A कुठे असेल? समजून घ्या. हा थर्ड लेफ्टला आला पाहिजे. 1 2 3 म्हणजे तुमचा जर A इथे ठेवला 1 2 आणि 3 म्हणजे तुमचा जो A आहे तो A तुम्हाला इथे ठेवावा लागेल. तुमचा जो A आहे तो A तुम्हाला इथे ठेवावा लागेल. बघा समजून घ्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. हा जर A आहे, A चा हा लेफ्ट आहे, बरोबर ना? 1 2 आणि 3 तेच सांगितलं त्यांनी. H इज थर्ड टू दी लेफ्ट ऑफ A.
ए पासून थर्ड लेफ्टला, पहिला लेफ्ट, दुसरा लेफ्ट आणि तिसरा लेफ्ट, म्हणजे इथपर्यंत आपलं संपलं, इथपर्यंत संपलं. क्लिअर? जे सांगितलं ते व्यवस्थितपणे करून घ्यायचे. मराठीमध्ये परत एकदा सांगतो. ए बी सी डी ई एफ जी आणि एच सर्वजण वर्तुळाकार बसले आहेत आणि सर्वजण केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. सर्वजण तुमच्या सेंटरकडे बघतायत. ओके. सी हा एचच्या डावीकडून दुसऱ्या स्थानावर आहे. सी एचच्या डावीकडून एच इथे आहे 1 आणि 2. तुम्ही म्हणला की सर तुम्ही एच इथे का घेतला, इथे का नाही घेतला? घेऊ शकता. एच तुम्ही इथे घ्या, इथे घ्या, इथे घ्या, कुठे घ्या, त्या विथ रिस्पेक्ट मध्ये सगळ्यांची पोझिशन चेंज होईल. सोपं जावं म्हणून मी एच इथे घेतला. एच कडून सेकंड लेफ्ट, फर्स्ट लेफ्ट आणि सेकंड लेफ्टला कोण आहे? तुमचा सी आहे. नंतर काय म्हटलंय बघा, आणि एच हा ए च्या डावीकडून तिसऱ्या स्थानावर आहे. ए जर मी इथे घेतला तर पहिला लेफ्ट, दुसरा लेफ्ट आणि तिसऱ्या लेफ्टवर कोण आहे? तुमचा एच त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे इथपर्यंत तुमचं संपलं. ओके. आता पुढे बघा काय म्हटलंय, ई इज थर्ड टू दी राईट ऑफ जी. ई जो आहे, ई इज थर्ड टू दी राईट ऑफ जी, पण जी कुठे आहे तेच आपल्याला माहित नाही. पुढे वाचूयात आपण. हु इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ सी अँड एच. काही टेन्शन नाही घ्यायचं. इकडे बघा, इकडे बघा. जो तुमचा जी आहे, जी इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ सी अँड एच. तुमचा जी आहे तो सी आणि एच चा नेबर नाहीये. म्हणजे बघा, तुमचा जो जी आहे हा इथे नाहीये, तुमचा जी इथे नाहीये, तुमचा जी इथे पण नाहीये. समजतंय ना? दोनच जागा उरल्यात. अरे तुमचा जो जी आहे हा सी आणि एच चा नेबर नाहीये. म्हणजे सीच्या लेफ्टला राईटला नाहीये, एचच्या लेफ्टला आणि राईटला दोन्हीकडे नाहीये. म्हणजे इथून इकडे तो कुठेही नाहीये. मग दोनच जागा उरल्या, ही आणि ही. म्हणजे एकतर तुमचा जी हा इथे असू शकतो किंवा तुमचा हा जी इथे असू शकतो. अजून फायनल झालेलं नाही, अजून फायनल झालेलं नाही. पुढे गेल्यावर समजेल. समजतंय ना? इथपर्यंत आपण फक्त वाचलंय. ठीक आहे. आता बघा पुढे काय म्हटलंय, डी इज फोर्थ टू दी राईट ऑफ एच. झालं की फायनल झालं. बघा, डी इज फोर्थ टू दी राईट ऑफ एच. डी हा एचच्या उजवीकडे चौथा आहे. बघा, एच 1 2 3 आणि 4, म्हणजे हा तुमचा इथे डी आला. मग जर इथे डी आला तर इथे जी असेल का? नाही. मग जी असणार आहे तुमचा इथे. झालं की संपलं. इथेच क्वेश्चन संपला. आता आपण परत एकदा वरती जाऊयात. बघा काय म्हटलं होतं त्यांनी, ई इज थर्ड टू दी राईट ऑफ जी. जी इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ व्हॉट? सी अँड एच. म्हणजे जी ची जागा फिक्स झाली. पण आता तुम्ही ई काढू शकता कुठे? ई इज थर्ड टू दी राईट ऑफ जी. जी च्या थर्ड राईटला बघा, इथे हा जी आहे. पहिला राईट, दुसरा राईट आणि तिसरा राईट. इथे तुमचा कोण असणार आहे? ई असणार आहे. इथे तुमचा कोण असणार आहे? ई असणार आहे. म्हणजे सगळे झाले. आता पुढे काय म्हटले बघा, बी इज फोर्थ थ्रू दी राईट ऑफ ई. आणि जो तुमचा बी आहे हा ई च्या फोर्थ राईटला आहे. बघा, हा ई आहे. पहिला राईट, दुसरा राईट, तिसरा राईट आणि चौथा राईट. इथे तुमचा कोणाला? बी आला. आता सगळे बघा, याच्यामध्ये फक्त एकच उरलाय. बघा, ए झाला, संपला विषय. ठीक आहे. जी झाला, संपला विषय. बी झाला, संपला विषय. एच झाला, संपला विषय. सी झाला, संपला विषय. ई झाला, संपला विषय. डी झाला, संपला विषय. आता फक्त एफ राहिलाय आणि एफ ला देखील एकच जागा आहे. म्हणजे एफ आला तुमचा इथे. अशी अरेंजमेंट आहे. अशी अरेंजमेंट सॉल्व्ह करण्यासाठी त्याची आधी प्रॅक्टिस लागणार आहे. काही रॉकेट सायन्स नव्हतं. फक्त तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचे, 8च्या 8 पोझिशन त्या ठिकाणी माउंट करून घ्यायचे आहे. जे सांगितलंय त्याला त्या ठिकाणी प्लॉट करायचा प्रयत्न करायचा आहे. जे सापडत नाही त्याला थोडं मागे ठेवायचे, पुढे पुढे जात राहायचे, जेणेकरून तुम्हाला काहीतरी लिंक त्या ठिकाणी सापडेल. ही तुमची फायनल डायग्राम आली. यावरचे क्वेश्चन्स एकदा आपण बघूयात. काय म्हटले बघा, इथे काय म्हटले बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज द फर्स्ट पर्सन सिट टू दी इमिडिएट लेफ्ट ऑफ द सेकंड पर्सन. पहिला जो पर्सन आहे हा सेकंड पर्सनच्या लेफ्टला पाहिजे. ओके. सीएफ, सीएफ बघूयात आपण. सीएफ, सी आणि एफ. ओके. सी हा एफच्या लेफ्टला आहे. अरे हा लेफ्टलाच आहे. पुढचं बघूयात, एफ आणि एच. एफ आणि एच. एफ एचच्या लेफ्टला. अरे झालं की हा पण तुमचं पेअर फॉलो करतोय. बी आणि जी. बी इथे आहे आणि जी. बी जी च्या लेफ्टला आहे. झालं. म्हणजे तिन्हीचे तिन्ही आहे. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या पेअर त्या ठिकाणी करेक्ट आहेत. ओके. तसंच इन विच वन ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन इज द फर्स्ट पर्सन सिटिंग इन बिटवीन सेकंड अँड थर्ड. पहिला जो पर्सन आहे हा दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या मध्ये आहे. हा पहिला जो पर्सन आहे दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या मध्ये.
हा पहिला जो पर्सन आहे दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या मध्ये हे ह्या तिन्हीच्या तिन्ही केस मध्ये पॉसिबल आहे. आन्सर विल बी डी. तुम्ही इथे चेक करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं बघा, हु इज द सेकंड टू द राईट ऑफ डी. डीच्या सेकंड राईटला कोण आहे? डीच्या सेकंड राईटला बघा हा डी आहे, पहिला राईट दुसरा राईट, म्हणजे आन्सर काय असणार आहे तुमचं? सी विल बी युअर आन्सर. ठीक आहे. व्हॉट इज डीज पोझिशन विथ रिस्पेक्ट टू जी. डी ची पोझिशन सांगा विथ रिस्पेक्ट टू जी. बघा जी कुठे आहे तुमचा? इथे तुमचा जी आहे. ओके. आणि डी ची पोझिशन पहिला राईट आणि दुसरा राईट, म्हणजे सेकंड राईट. काय आलं तुमचं आन्सर? सेकंड राईट. सेकंड राईट. क्लिअर. नेक्स्ट काय म्हटले बघा, हु इज द इमिडिएट लेफ्ट ऑफ ई. ईच्या लेफ्टला कोण आहे? ईच्या लेफ्टला कोण आहे? तुमचा ई इथे दिसतोय. ईच्या लेफ्टला कोण असणार आहे? तुमचा डी त्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे आन्सर तुमचा असणार आहे डी. आता इथे मी ऑप्शन्स घेतलेले नाहीये, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 5-5 ऑप्शन्स त्या ठिकाणी असतील. ठीक आहे. एवढं सिंपल या ठिकाणी सगळं असणार आहे. क्वेश्चन बघूयात आता. क्वेश्चन नंबर 20 बघा काय म्हटले, इन हाऊ मेनी इयर्स will the simple interest be 12.5% of the principal at 10% per annum. काही टेन्शन घ्यायचं नाही. सिंपल इंटरेस्टचा क्वेश्चन आहे. सिंपल इंटरेस्टचा एक सिंपल क्वेश्चन या ठिकाणी आहे. फॉर्म्युला आहे, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी आर टी डिवायडेड बाय व्हॉट 100. ओके. हा एस आय म्हणजे तुमचा सिंपल इंटरेस्ट झाला, पी म्हणजे तुमचा प्रिन्सिपल झाला, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट हा पर्सेंटेज मध्येच टाकायचा, आणि टी हा तुमचा टाइम असेल तो तुमचा इयर मध्ये त्या ठिकाणी टाकायचा आहे. आता गिव्हन डेटा बघा काय दिलेला आहे यांनी, इन हाऊ मेनी इयर्स, म्हणजे तुम्हाला इयर्स म्हणजे टाइम काढायचा. सगळ्यात पहिल्यांदा हे काढालं, हाऊ मेनी इयर्स म्हणजे टाइम त्या ठिकाणी काढायचा आहे. विल द सिंपल इंटरेस्ट बी, म्हणजे सिंपल इंटरेस्टची व्हॅल्यू दिलेली आहे, सिंपल इंटरेस्ट बी 12.5% ऑफ प्रिन्सिपल. म्हणजे सिंपल इंटरेस्टची जी व्हॅल्यू आहे ही 12.5% म्हणजे 12.5 डिवाइडेड बाय 100 टाइम्स पी या ठिकाणी दिलेली आहे. ओके. ऍट 10% पर एनम, म्हणजे आर ची जी व्हॅल्यू आहे ही दिलेली आहे तुम्हाला 10%, पण ही डायरेक्टली 10%च पुट करायची आहे. ते म्हणतात टाइम काढा. काही नाहीये, फॉर्म्युला मध्ये किंमत टाका. एस आय इज इक्वल टू काय आलाय तुमचा? 12.5 टाइम्स पी डिवायडेड बाय व्हॉट 100 इज इक्वल टू तुमचा पी ऍज इट इज. आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 10, टाइम तुम्हाला फाइंड करायचा आहे डिवायडेड बाय तुमचा 100 ऍज इट इज. ठीक आहे. मग 100 झाले कॅन्सल, पी पी झाला तुमचा कॅन्सल. ओके. मला काय टी इज इक्वल टू काय बाळांनो? टी इज इक्वल टू 12.5 डिवायडेड बाय 10 म्हणजे 1.25 इयर, म्हणजे तुमचा आन्सर असणार आहे. टाइम तुमचा असणार आहे 1.25 इयर, म्हणजे 1.25 वर्ष या ठिकाणी लागणार आहे. एवढं सिंपल आहे. काही काही क्वेश्चन तर डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला बेस त्या ठिकाणी असणार आहेत. ओके. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. आता हा क्वेश्चन असं वेगळं काही याला चॅप्टर द्यायची गरज नाही, डायरेक्ट घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचा. काय म्हटले बघा, 20% पर्सेंट म्हटलं की 20 डिवायडेड बाय 100 कशाचे आहेत हे? पी प्लस क्यू चे, इज इक्वल टू किती म्हटलं यांनी? 50%, म्हणजे 50 डिवायडेड बाय काय आलं तुमचा 100 कशाचे आहेत हे? पी मायनस क्यू चे. ओके. 100 तुमचा कॅन्सल झाला, हा एक शून्य कॅन्सल झाला, म्हणजे किती आलं? 2p प्लस 2q इज इक्वल टू 5p मायनस 5q. ओके. क्यू क्यू एका साईडला घ्या, पी पी एका साईडला घ्या. हा मायनस आहे म्हणून मी इकडे घेतला. ओके. म्हणजे तुमचा 2q प्लस काय आला तुमचा 5q इज इक्वल टू हा तुमचा 5p ऍज इट इज, आणि हा 2p तिकडे गेला मायनस 2p. ठीक आहे. हा किती आला? 7q इज इक्वल टू किती आला तुमचा 3p. याला उलट देखील लिहू शकतो, 3p इज इक्वल टू 7q. मग p बाय q इज इक्वल टू हा q इकडे आला, हा 3 इकडे गेला, काय आला? 7/3. 7/3 असं काय आन्सर आहे का? आहे 7/3. तेच तुम्हाला विचारले p डिवायडेड बाय q. ठीक आहे. p डिवायडेड बाय q ची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे 7/3. ठीक आहे. चला शेवटचे आता 2-3 क्वेश्चन राहिले, तेवढे आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. आता हे सिलोजिझमचे क्वेश्चन आहेत. काही स्टेटमेंट तुम्हाला दिलेत आणि काही कन्क्लुजन दिलेत. ओके. जर तुमचे कन्क्लुजन पहिलं बरोबर असेल तर ए ऑप्शन द्यायचंय, दुसरं बरोबर असेल तर बी द्यायचंय, आयदर कन्क्लुजन दोघांपैकी एक आहे तर सी द्यायचंय, दोघे नाहीये तर डी द्यायचंय, आणि दोन्ही आहे तर ई त्या ठिकाणी आन्सर द्यायचं आहे. 2च मिनिटाचं काम या ठिकाणी आहे. ओके. सिलोजिझम देखील आपण व्यवस्थितपणे आपल्या व्हिडिओ कोर्स मध्ये आपण घेतलेला आहे. आता इथे काय सांगितले? फक्त डायग्राम काढायचे. बघा काय म्हटले, ऑल माउंटन्स आर रिव्हर. बघा हे माउंटन आहेत, हे सगळेचे सगळे काय आहेत? रिव्हर आहेत. ठीक आहे. ऑल रिव्हर्स आर लेक. सगळ्याच्या सगळ्या ज्या रिव्हर आहेत ह्या काय आहेत? लेक आहेत. आता बघूयात कन्क्लुजन काय म्हटले. ऑल माउंटन्स आर लेक. बघा समजून घ्या,
हे सगळेचे सगळे जे माउंटर आहे बघा रे, लेकच्याच अंडर आहे म्हणजे करेक्ट दिसतंय. ऍटलीस्ट सम लेक्स आर रिव्हर. बघा लेकचा जो काही पार्ट आहे बघा, हे सगळेच लेक आहे, पण हा जो एवढा पार्ट आहे हा काय आहे रे, रिव्हर आहे. म्हणजे दोन्हीचे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट या ठिकाणी आहे. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट म्हणजे या ठिकाणी आन्सर काय असणार आहे, ई विल बी युअर आन्सर. या ठिकाणी तुमचा आन्सर काय असणार आहे, ई असणार आहे. नेक्स्ट काय म्हटले बघा, सम वाईन्स आर लॉसेस. समजून घ्या हे वाईन्स आहेत, ओके, आणि यातले काही काय आहेत त्या ठिकाणी लॉसेस आहेत. ओके, ऑल ट्रॉफीज आर लॉसेस. सगळ्याच्या सगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत ह्या काय आहेत, लॉसेस त्या ठिकाणी आहेत, म्हणून मी अशा प्रकारे काढलेलं आहे. आता काय म्हटले बघा, ऑल ट्रॉफीज आर विन्स. अरे सगळ्याच्या सगळ्या ट्रॉफीज विन्स आहे का, काही संबंध नाहीये शक्य. ऑल लॉसेस आर ट्रॉफीज. सगळेचे सगळे लॉसेस ट्रॉफीज आहेत का रे, नाही. एवढेच जे लॉसेस आहेत ते ट्रॉफीज आहेत का, नाही. म्हणजे दोन्हीचे दोन्ही तुमच्या त्या ठिकाणी काय असणार आहे, रॉंग असणार आहे. म्हणजे नायदर कंक्लुजन वर नॉर टू म्हणजे काय असणार आहे, डी विल बी युअर आन्सर. क्लिअर. नेक्स्ट आहे तुमच्याकडे क्वेश्चन नंबर 24. आता हा क्वेश्चन एकदम काळजीपूर्वक बघायचा आहे. काय म्हटले बघा, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट्स द बेस्ट रिलेशन बिटवीन वुमन, मदर अँड इंजिनियर. आता मला एक गोष्ट सांगा, जेवढ्या काही वुमन आहेत बरोबर ना, किंवा जेवढ्या काही मदर्स आहेत, मदर कोण होऊ शकतं, ज्या वुमन्स आहेत, म्हणजे जेवढ्या काही मदर्स आहेत या सगळ्याच्या सगळ्या काय आहेत रे, वुमन आहेत. ओके, आणि याच्यातल्या काही इंजिनियर पण असू शकतात. म्हणजे इंजिनियर म्हणजे असं, म्हणजे तुमची कोणती व्हेन डायग्राम बरोबर वाटती, ए विल बी युअर आन्सर. क्लिअर. आणि लास्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे, हा सॉल्व्ह करायचा किंवा कमेंट बॉक्समध्ये याचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्या पुस्तकाबद्दल मी बोलत होतो ते पुस्तक तुमच्यासमोर फक्त घेऊन आलेलो आहे. जवळपास 880 पानांचं हे पुस्तक या ठिकाणी आहे. म्हणजे 900 पानांच्या जवळपास हे पुस्तक या ठिकाणी आहे. याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं आपण कव्हर केलेलं आहे. मराठी, इंग्रजी, जीएसजीके, रिझनिंग ऍप्टिट्यूड असं सगळं ह्या 800 ते 900 पानांमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. हे एक पुस्तक एकदा जर तुम्ही घेतलं तर नॉन टेक्निकल साठी परत काहीही रेफर करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.